तर आज रांगोळी थोडी चेंज केली आणि अशा प्रकारे कमळाची फुलं काढलेली। आज आहे कार्तिक पौर्णिमा। आज सकाळी छान असं देवघर वगैरे क्लीन केलं आणि आज पौर्णिमेच्या दिवशी मी लक्ष्मी मातेची सेवा करते, कुंचम सेवा करते। तर अशा प्रकारे मांडून घेतलेलं। तर दर पौर्णिमेला सेवा असते, माझी उपवास असतो आणि लक्ष्मी मातेची जी सेवा आहे ती पौर्णिमेला पण असते आणि आता माझं श्रावण महिन्यापासून वैभव लक्ष्मी पूजा पण चालू आहे। तर अशा प्रकारे छान असा अभिषेक करून घेतला लक्ष्मी मातेचा। आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे। तर महत्त्वाचं म्हणजे ना, आज शिवानी त्रिपुरासुराचा वध केलेला त्याची आठवण म्हणून आपण त्रिपुर वात जाळतो। तर ती वात मी इथे जाळते, श्रीयाल बघत होता। आणि ही वात ना तुपामध्ये भिजवून जाळायची आणि ही वात जळेपर्यंत पूर्ण आपल्याला मृत्युंजय मंत्राचा जप करायचा। छान पूजा वगैरे मांडून इथे वात जाळायला घेतली आणि श्रीयाल आपला बसलेला माझ्या जोडीला होता। श्रीयाल असतोच, श्रावणी गेलेले क्लासला, त्यामुळे श्रीयाल एकटा होता आणि मी माझा जप करत होती। तर पूर्ण सेवा वगैरे केली, त्यानंतर जप करायला बसली। श्रीयाल त्रास देत होता आणि मग तेवढ्यात आला गीत आणि तक्ष्मी। तर मला थोडं बरं वाटलं, कारण का त्यांच्या बरोबर मग श्रीयालच्या बरोबर खेळायला कोणच नव्हतं। तर मला बरं वाटलं, मग मी त्याला त्यांच्याबरोबर सोडलं। तिघजण खेळत होते आणि मी माझा पूर्ण पूजा वगैरे करून घेतली। पूर्ण पूजा झाल्यावर वात पूर्ण विजायला आली तोपर्यंत जप केला आणि नंतर मग मी आरती वगैरे केली। आजचा ब्लॉग मी जास्त शूट केला नव्हता, कारण काही मुलं वगैरे आलेली, मग त्यांचं बघितलं, प्रसादाचं पण करायचं होतं, त्यामुळे एवढाच ब्लॉग होता। आणि सुंदर असा माझा जप झाला, छान वाटलं। आणि प्रत्येक वेळी ज्या त्या सणवाराला आपण सेवा केलीच पाहिजे। चला आता बाय।